एम्ब्युलन्स? ती एम्ब्युलन्स नाही, ॲम्ब्युलन्स आहे. ॲम्ब्युलन्स. जर तुम्हाला पण विली सारखं बरोबर उच्चार करायचे असतील तर डाउनलोड करा कुकू टीव्ही किड्स ॲप आणि एव्हरीडे कुछ नया सीखो. कुकू टीव्ही. आजोबा, गणितात मला 50 पैकी 50 मिळाले. आणि मला फक्त 32च मिळाले आजोबा. शाबास नील. काही हरकत नाही नायरा. नाही, हे बरोबर नाहीये. मला सुद्धा नील सारखे 50 पैकी 50 पाहिजेत. म्हणजे मग तुम्ही मला सुद्धा शाबासकी देऊ शकाल. पण मी तशीही तुला शाबासकी देईनच. नाही नाही नाही, पण मला सुद्धा चांगले मार्क मिळवलेच पाहिजेत. नायरा, खरंच हे शक्य आहे का की तू तुझ्या भावाशी स्पर्धा करून के मार्क आणणं शक्य आहे का तुला? ठीक आहे, तर मी तुम्हाला चांगली एक गोष्ट सांगतो आता. येय! गोष्टीची वेळ. खूप वर्षांपूर्वी एक हत्ती आणि जिराफ एका जंगलात राहत होते. ते दोघेही खूप मोठे प्राणी होते, पण ते मित्र नव्हते. आणि एक लहानशी समस्या देखील होती. ओ, हा हत्ती किती भाग्यवान आहे. याच्याकडे केवढी मोठी सोंड आहे. बघ तो कसा वापर करतो तिचा. आणि मला बघा, मला त्याच्यासारखं काहीच करता येत नाही. मी फक्त उंच आहे, पण उंचीचा काहीच फायदा नाही. काहीच फायदा नाही. मला काहीच करता येत नाही. ओहो, हे काय आहे? बहुतेक मनुष्य ही वस्तू पाणी काढायला वापरत असावा, पण हे या जंगलामध्ये आलं तरी कसं? पण थांबा, माझ्याकडे एक खूप छान अशी युक्ती आहे. आता माझ्याकडे सुद्धा सोंड आहे. करतोय तरी काय? हा, किती विचित्र वाटतंय ते. मी उडत जातो आणि सगळ्या प्राण्यांना हे दृश्य बघायला बोलवून आणतो. हवं तेवढा हसा माझ्यावर, पण आता माझ्याकडे सुद्धा सोंड आहे. फांदी? काही हरकत नाही. माझ्या सोंडेने मी अगदी अलगद उचलेन तिला. जाऊ दे, अजून शिकावं लागेल ना मला. ए, तू काय करतोयस? हे बघ की, माझ्याकडे सुद्धा तुझ्यासारखी सोंड आहे. ओ, म्हणजे आता तुझ्याकडे सुद्धा सोंड आहे. मला सुद्धा तुझ्यासारखी मान असती तर मी सुद्धा ती कोवळी लुसलुशीत पानं खाऊ शकलो असतो. काय? तुला माझी लांब मान आवडते? हो, नक्कीच. म्हणजे मला तुझ्यासारखं बनायचंय आणि तुला सुद्धा माझ्यासारखं बनावंसं वाटतं ना? अशा प्रकारे हाती आणि जिराफ एकमेकांचे मित्र बनले आणि एकमेकांसोबत कायम राहू लागले. तू यातून काय शिकलीस नायरा? नील गणितात माझ्याहून चांगला असला तर काय झालं? मी त्याच्यापेक्षा वेगाने धावू शकते. आम्हा दोघांमध्ये वेगवेगळ्या खासियत आहेत.